मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कभी आएगी तू, चलिया ओ चलिया. तुम्ही मला सर काय चालू आहे बाळांनो? आपण एक फ्रेश स्टार्ट करत आहे क्वेश्चन नंबर 3 पासून. तुम्हाला पण माहिती आहे आपण आतापर्यंत क्वेश्चन 2 बघितलेले होते. या एक्सरसाइज मध्ये आता क्वेश्चन नंबर 3 पासून आपण पुढे चाललेलो आहोत. बाळांनो आता क्वेश्चन काय बोलतोय बघा. प्रूव्ह दॅट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटोलॉजी. टॉटोलॉजी टॉटोलॉजी. मी टॉटोलॉजी बद्दल तुम्हाला सांगितलं होतं की भाई टॉटोलॉजी म्हणजे काय की फायनल ट्रूथ टेबलची व्हॅल्यू सगळी टी 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 येत असेल तर त्याला म्हणतात टॉटोलॉजी. बाळांनो लक्ष द्या. आता तुम्हाला टॉटोलॉजी म्हणजे काय माहिती आहे? फायनल ट्रूथ टेबलची व्हॅल्यू सगळ्या टी असतील तर त्याला टॉटोलॉजी म्हणतात. आपल्याला फक्त चेक करायचंय. डॉक्टर कसं चेक करतो की तुम्हाला सर्दी पडसे जुखाम काहीतरी आहे का, चेक करतो ना, तसं आपल्याला चेक करायचंय. या मॅथमॅटिकल इक्वेशनला सॉल्व्ह करून चेक करायचंय की हा टॉटोलॉजी तर नाही. ठीक आहे, म्हणजे बेसिकली आपल्याला प्रूव्ह करायचं, म्हणजे बेसिकली असणारच हा टॉटोलॉजी. पण आपल्याला आता ते मांडणी करून दाखवावं लागणार ना. कसं मांडणी करावं लागणार, कसं सॉल्व्ह करावं लागणार बघा. लक्ष द्या आता. ठीक आहे, बोर्डामध्ये आपल्याला कसं सांगायचंय बघा. प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह आपण तर लहानपणापासून बऱ्याच गोष्टी करत आलो बाळांनो, पण आपल्याला आता इथं LHS इज इक्वल टू RHS चेक करायचं. प्रूव्ह दॅट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज इन अ टॉटोलॉजी. हा पूर्ण, अरे नाही नाही, याला LHS RHS नाही, याला पूर्णच्या पूर्णच घ्यायचं आणि टॉटोलॉजी आहे का चेक करायचं आहे. ओके सर, डन, काल आहे. ठीक आहे, चलो चलो चलो, जागो 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 सुबह हो गई. चला आता इथे बघा, सिंपल स्टेटमेंट्स किती आहेत? टोटल सिंपल स्टेटमेंट्स बाळांनो किती आहेत? इथे 2 आहेत, P आणि Q. ठीक आहे, आता तर मग मज्जाच आहे, बिकॉज 2च स्टेटमेंट आहेत. 2 असतील तर मग काय 4. 4 4 काय सर? 4. लक्षात घ्या. P T T F F Q T F T F. ठीक आहे, आता बघा बाळांनो, मध्ये काय आहे? मध्ये साइन आहे अँडचं. ओहो, अँड म्हणजे काय सर? अँड म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. अँड म्हणजे काय? ऍडिशन. काय मी तुम्हाला सांगितलं होतं बाळांनो, ऑर म्हणजे ऍडिशन असतं, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं, राईट? लक्ष द्या. आता आपल्याला P अँड Q इथे आपण बनवू शकतो का? बनवू शकता सर. P अँड Q. ठीक आहे, P अँड Q चं आता काय येणार बाळांनो आन्सर? P अँड Q चा आन्सर, आता P आणि Q मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. 1 मल्टिप्लाइड बाय 1 1, 1 मल्टिप्लाइड बाय 0 0, 0 मल्टिप्लाइड बाय 1 0, 0 0 0. ठीक आहे, आता आपल्याला चेक करायचंय हे इम्प्लाइज, हा ब्रॅकेट इम्प्लाइज Q, म्हणजे इकडेच आहे बघा. ठीक आहे, आता मी इथे ड्रॉ करतो वेगळ्या पेनाने फायनल, कारण की फायनल आहे ना हा टेबल. फायनल टेबल. सर कलर कोणता घेणार तुम्ही सांगा बाळांनो? हा घेऊया, P अँड Q इम्प्लाइज Q. ठीक आहे, लक्षात घ्या. आता P अँड Q इथे आहे, याला मी 1 मांडला. ठीक आहे, 1. आता याला सर 1 आणि 1 0 मानून काय फायदाच नाहीये, बिकॉज तुम्ही आम्हाला एक शॉर्टकट सांगितला होता. TF जर असेल म्हणजे काय असेल सर, की पहिला जर T असेल दुसरा F असेल तर तो असतो फॉल्स, बाकी सगळे ट्रू. ओके, आपले शॉर्टकट लक्षात येत ना बाळांनो? लक्षात घ्या, अप्लाय करायचे आपल्याला. T आणि T काय होणार? T. F आणि F काय होणार? F होणार का? नाही बाळांनो, T. आता बघा, हे फर्स्ट आहे आणि हे सेकंड आहे. ठीक आहे ना, जर T पहिल्यांदा असतं आणि F दुसऱ्यांदा असतं तर ते F झालं असतं. पण आता इथं F पहिल्यांदा आहे परत T आहे म्हणून हे T होणार. ठीक आहे, परत F F T. निरीक्षण केले असता असे दिसून येते की सगळे टी आहेत, म्हणजे टॉटोलॉजी आहे, टॉटोलॉजी. ठीक आहे, सो बेसिकली टॉटोलॉजी पहिला प्रूव्ह केला आपण. बेसिकली हेच करायचंय सॉल्व बाळांनो. तुम्हाला सर किती बकवास आहे हे, आधीच्या क्वेश्चन सारखंच आहे, फक्त आधीचे क्वेश्चन तर उलट ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट होते. येस बाळांनो, चला पुढे. आता इथे बघा, ओहो, आता मी P Q, ओ अरे भाई साहब, याच्यामध्ये पण P आणि Q सिंपल स्टेटमेंट 2च आहे, तिसरा R नाहीये. ठीक, R आला ना बाळांनो याच्यामध्ये माझं डोकंच फिरतं.
माझे हात थरथर कापायला लागतात बाळांनो, मला खूप असं जास्त घाबरल्यासारखं होतं आणि मी असा बेचैन होऊन जातो. का सर? का? कारण 3 असतील तर बाळांनो ते फुकट 8 करावे लागतात आपल्याला, माहिती ना ते 8 रोजवर. टी 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 4 T 4 F, ते परत 2 T 2 F, परत TF. सर तुम्ही तर रिवाइज करून टाकलं. येस बेटा, यही तो ट्रिक है. ठीक आहे. इथे P, इथे Q. सर कलर बदला सर, हे काय आहे सर हे पर्पल कलरचं? ठीक आहे बाळांनो, कोणता घेऊ चला, कोणता घेऊ? कलर, आयुष्यात कलर हा घेतो, लेमन कलर. ठीक आहे. आता लक्षात घ्या, पी आहे, क्यू आहे. सर पी आणि क्यू घेतल्यानंतर काय घ्यायचं असतं? निगेशन वाले घ्यायचे असतात आयटम. चला, निगेशन क्यू, निगेशन पी. ठीक आहे. ओके, डन सर, डन. ठीक आहे. सर तुम्हाला नाही का वाटत की तुम्ही खूपच जास्त अलीकडे पलीकडे घेतलेलं आहे, कारण की जागा तुम्हाला पुरेल का? बाळांनो जागेचा विषय नाहीये आपल्याकडे, लक्ष द्या फक्त. ठीक आहे. आता इथे काय असणार बाळांनो? 2T 2F. इथे काय असणार? TF 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 TF. ठीक आहे. आता निगेशन क्यू, क्यू ला निगेटिव्ह करायचं, टी असेल तर एफ करायचं, एफ असेल तर टी करायचं, टी असेल तर एफ करायचं, एफ असेल तर टी करायचं. क्या बात आहे. निगेशन पी सेम, टी असेल तर एफ करायचं, ओहो. टी असेल तर एफ करायचं, ओहो. एफ असेल तर टी करायचं, आहा. एफ असेल तर टी करायचं, ओहो. ठीक आहे. आता निगेशन क्यू आहे, निगेशन पी आहे. आता पी इम्प्लाइज क्यूचा एक टेबल काढू. चला, पी इम्प्लाइज क्यू. पी आणि क्यू सोबतच आहेत. टी टी काय होतं बाळांनो? टी होतं. सर टी एफ काय होतं? एफ होतं. टी एफ टी काय होतं बाळांनो? टी होतं. एफ एफ काय होतं बाळांनो? टी होतं. ठीक आहे. ओके सर, ओके, डन सर. आता सर हे डबल इम्प्लाइज आहे, डबल इम्प्लाइज. आणि दुसरं कोण आहे माहिती का? निगेशन क्यू जे तुमच्याकडे आहे आणि निगेशन पी चा इम्प्लाइज आहे. मग आपण एक काम करू सर, पहिल्यांदा निगेशन क्यू आणि निगेशन पी चा इम्प्लाइज काढून घेऊया. येस बेटा, येस. निगेशन क्यू आणि निगेशन पी. ठीक आहे. निगेशन क्यू आणि निगेशन पी. ओके, डन. आता लक्ष द्या, एफ आणि इथंच आहे बघा निगेशन पी. एफ एफ टी. तुम्ही सर एफ एफ टी कस काय? बाळांनो टी एफ फक्त एफ येतं, बाकी सगळं टी येतं, बाकी सगळं टी. टी एफ टी लिहू का? नको सर, एफ लिहा. ओके बेटा, एफ टी 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 टाटा टी. ठीक आहे. आता बाळांनो हे आणि हे आणि हे असल्यावर काय करायचं माहिती का आपल्याला? इक्वल टूचं शॉर्टकट. बाळांनो आपल्याला आता या दोघांना, मला आता इथे फायनल ट्रूथ टेबल साठी मी डायरेक्टली इथे काय करतो माहिती का? याला 1 अज्युम करतो, याला 2 अज्युम करतो. सर असं करायचं का एक्झाम मध्ये? बाळांनो एक्झाम मध्ये करायचं असेल ना तर सगळ्यालाच नंबरिंग द्यायची 1 2 3. पण मी इथं तुम्हाला कळण्यासाठी आता जस्ट टाइम कशाला घालवायचा एवढं सांगूनच मी टाइम घालवला. ठीक आहे. सो आता 1 डबल इम्प्लाइज 2 डायरेक्ट फायनल करतो. 1 डबल इम्प्लाइज. डबल इम्प्लाइजचा शॉर्टकट काय असतो हे गोष्ट नीट लक्षात घ्या. डबल इम्प्लाइजचा शॉर्टकट असा असतो बाळांनो, डबल इम्प्लाइज रिप्रेझेंट्स इज इक्वल टू. सर काय बोलताय, आम्हाला नाही कळतंय. बाळांनो लक्षात घ्या, इकडे टी आहे, इकडे टी आहे, दोघांकडे टी आहे, तर होणार काय? टी. इकडे एफ आहे, इकडे एफ आहे, एफ इज इक्वल टू एफ. करेक्ट. टी, इकडे टी, इकडे टी, दोघांनी मिळून टी टी, सॉरी टी टी टी. ठीक आहे, कळते का? अरे सिंपल आहे रे, इज इक्वल टू म्हणजे फक्त चेक करायचं हे इज इक्वल टू हे का असेल तर टी लिहून टाकायचं. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. बघा आता इकडे मी काय करतो, टी इज इक्वल टू टी, करेक्ट आहे. टी, इकडचा एफ, इकडे पण एफ, करेक्ट आहे. टी, इकडे टी टाटा टी, इकडे टी टाटा टी. टॉटोलॉजी, नाचो टॉटोलॉजी, डिक्कचिका डिक्कचिका. बाळांनो हे बेसिकली टॉटोलॉजी झालेलं आहे. आता चला पुढे. आता परत हे तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. बाळांनो माझं आहे ना डोकं फिरायला लागलं, बिकॉज हे फालतू क्वेश्चन्स वाटायला लागलेत मला. काय अरे यार, हे दरवेळेस तेच तेच टोटोलॉजी. सर कंट्रोल सर, सर तुम्ही असे निगेटिव्ह नका बोलू. ठीक आहे बाळांनो, इथे पी आहे, इथे क्यू आहे, निगेशन पी बनवतो, निगेशन क्यू बनवतो आणि घरी जातो. सर सर असं नका करू सर, प्लीज पूर्ण सॉल्व्ह करा. ठीक आहे बाळांनो, डबल टी डबल एफ. ठीक आहे ना, इकडे टी एफ टी एफ.
बाळांनो हे सॉल्व्ह करायला मजा येते, पण हा जरा इरिटेटिंग चॅप्टर आहे. तुम्हाला नाही का वाटत? असं वाटत असेल ना तर तुम्ही कमेंट करा, स्वामी सर इज अ ग्रेट. ठीक आहे सर, पण इरिटेटिंग चॅप्टर आणि स्वामी सर इज अ ग्रेटचा काय संबंध आहे? बाळांनो मी या इरिटेटिंग चॅप्टरला अजून इरिटेटिंग करवणार. ठीक आहे ना? सो त्यासाठी निगे निगेशन पी बाळांनो, निगेशन पी बाळांनो, टी चा होणार एफ, इथे टी चा होणार परत एफ, या एफ चा होणार परत टी, या एफ चा होणार टी. ठीक आहे, परत निगेशन क्यू, टी चा होणार एफ, एफ चा होणार टी, टी चा होणार एफ, एफ चा होणार टी. आता बाळांनो काय, आता यामध्ये अँड आहे, निगेशन पी आणि निगेशन क्यू चा अँड करून टाका सर. हवन करेंगे हवन करेंगे हवन करेंगे, क्या करेंगे, हवन करेंगे. ठीक आहे, आता निगेशन पी आणि निगेशन क्यू चा अँड, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं. मल्टिप्लिकेशनच्या लॉ मध्ये एफ ला आपण 0 म्हणतो, टी ला आपण 1 म्हणतो. तर 0 गुणिले 0 0 स्क्वेअर होतो का नालायकांनो? 0 होतो. एफ लिहा. हो हो, 0 इंटू टी एफ. हो हो, ओ हो 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 हो. ठीक आहे, लक्ष द्या. आता काय आलं? एफ 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 टी. सॉरी, हे लिहिलं. आता मी काय करणार सर, आता हा जो आहे ना हा कॉलम हा बनवून टाका, P इम्प्लाइज क्यू चा. P इम्प्लाइज क्यू, क्यू की सास भी कभी बहू ती टडंग टंग. आता टी टी काय होणार बाळांनो? टी होणार. टी एफ काय होणार बाळांनो? टी लिहू का? लिहू का टी? लिहू 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 नका लिहू सर, तुम्ही शिकवलंय टी आणि एफ असेल तर एफ लिहायचं, बाकी सगळं टी लिहायचं. ओके बेटा. ठीक आहे, आता काय करायचंय मला? आता हे इम्प्लाइज हे करायचंय. लक्ष द्या बाळांनो, हे इम्प्लाइज हे म्हणजे काय मी काय करतो, कलर बदलतो. हे इम्प्लाइज हे बेसिकली, बिकॉज हा कॉलम आहे आणि हा पण एक कॉलम आहे. ठीक आहे, आणि फायनल ट्रूथ टेबल मी इथे बनवतो. ठीक आहे, फायनल ट्रूथ टेबल इथे बनवतो. हा आहे ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबल फायनल, फायनल फायनल ट्रूथ टेबल. मला सांगा एफ टी काय होतो? टी होतं सर. सर एफ एफ काय होतं? टी होतं सर. एफ टी काय होतं सर? टी होतं. टी टी काय होतं? टी होतं बाळांनो. मग सर हे काय झालं? टॉटॉलॉजी. यो टॉटॉलॉजी. चलो नेक्स्ट. आता बाळांनो अजून एक क्वेश्चन आहे फालतूसा, तो पण सॉल्व्ह करायचा आपल्याला. चला, मी आता कलर बदलणार. मी आता माझ्या, जर या चॅप्टर मध्ये मला कलर दिसत नसतील तर मी माझ्या आयुष्यात कलर शोधणार. आता मी कलर शोधतो बाळांनो, या लक्षात घ्या. कलर घेऊया आपण थोडासा. निगेशन पी डायरेक्टली बनवू का? नको सर, काय बनवताय तुम्ही? तुम्ही चुकीचं करताय सर. सर हा चॅप्टर सोडून द्या वाटल्यास, पण तुम्ही तुमच्यावर इफेक्ट करून घेऊ नका. ठीक आहे बाळा. डबल टी डबल एफ. क्यू काय? टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी टी एफ टी एफ टी एफ. आता बाळांनो इथे निगेशन पी बनवावं लागेल आपल्याला. ओके ओके बेटा. निगेशन पी, टी चा होणार एफ, एफ टी चा होणार एफ, एफ चा होणार टी, एफ चा होणार टी. ओके, निगेशन क्यू बनवावं लागेल आपल्याला. निगेशन क्यू. ओहो, टी चा होणार एफ, एफ चा होणार टी, टी चा होणार एफ, एफ चा होणार टी. ठीक आहे, आता आता काय करायचं सर? आता 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 मधला मोठा कनेक्टिव्ह बघायचा, तो आहे डबल इम्प्लाइज. आता इकडची बाजू बनवा नाहीतर इकडची बाजू बनवा. सर आपण इकडची बाजू बनवूया. चला, ओके डन. निगेशन पी और निगेशन क्यू. ठीक आहे, निगेशन पी और निगेशन क्यू. और म्हणजे काय? ऍडिशन. आणि मग और ऍडिशन, टी म्हणजे 1, एफ म्हणजे 0, टी म्हणजे 1, एफ म्हणजे 0. ओके सर, ऍडिशन करून टाका सर. ओके डन. दोन्ही निगेटिव्हची ऍडिशन करायची. 0 अधिक 0 0, 0 अधिक 1 1, 1 अधिक 0 1, 1 अधिक 1 2. ठीक आहे, टी. ठीक आहे, ओके डन. कळालं तुम्हाला मी काय केलं ते? ओके, निगेशन पी आणि निगेशन क्यू. आता बाळांनो याला डबल इम्प्लाइज आपल्याला हा पार्ट करायचा, पण आपल्याकडे हा पार्ट असणं गरजेचं आहे ना. सो पहिल्यांदा आपण आहे ना ब्रॅकेट मधला पार्ट करू. पी अँड क्यू, पी अँड क्यू.
पी अँड क्यू मध्ये आपण काय करतो बाळांनो, पी अँड क्यू मध्ये काय करतो, अँड म्हणजे काय करतो बाळांनो आपण, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन करतो सर. ओके, 1 मल्टिप्लाइड बाय 1 1 म्हणजे टी, टी मल्टिप्लाइड बाय 0 0, 0 मल्टिप्लाइड बाय 1 0, 0 इंटू 0 0 स्क्वेअर म्हणजे एफ, 0 इंटू 0 0च, नाहीतर तुम्ही म्हणाल 0 स्क्वेअर आणि मग म्हणाल की काय सर, ठीक आहे ना. ओके डन. आता लक्षात घ्या बाळांनो, आता याला निगेशन करायचं म्हणजे बेसिकली या पूर्ण ब्रॅकेटला आपल्याला निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. निगेशन पी, अरे यार कलर वेगळा घ्या सर, कलर वेगळा घ्या. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कलर बदलावाच लागेल. ठीक आहे बाळा, निगेशन पी अँड क्यू. ठीक आहे बाळांनो, समजून घ्या. आता मी निगेशन पी अँड क्यू बनवतोय. ठीक आहे, म्हणजे बेसिकली या टेबलला उलट करायचं मला. उलट म्हणजे काय, उलटा फुलटा. टीचा होणार एफ, एफचा होणार टी, एफचा होणार टी, एफचा होणार टी. ठीक आहे सर, हे फायनल आहे का, नाही बाळांनो. आता हे आणि इज इक्वल टू काय करायचं आपल्याला, हे या दोघांना इज इक्वल टू करायचंय. कळतंय का मी काय बोलतोय ते. आणि जर ते समान असतील तर फायनल ट्रूथ टेबल आपल्याला तो काढायचा आहे. समान म्हणजे काय सर, अरे हे बघा डबल इम्प्लाइज म्हणजे काय सांगतो माहिती का, तो डबल इम्प्लाइज सांगतो जर इकडे पण एफ आहे इकडे पण एफ आहे तर इकडे लिहा टी, इकडे पण टी आहे तिकडे पण टी आहे तर इकडे लिहा टी. ठीक आहे, इकडे पण टी इकडे पण टी, टी इकडे पण एफ इकडे पण एफ, एफ टाडंग टन टडंग टडंग टन टडंग. ठीक आहे चला, सो एफ इज इक्वल टू एफ, एफ नॉनसेन्स, एफ इज इक्वल टू एफ म्हणजे टी. ठीक आहे, टी इज इक्वल टू टी, टी, टी इज इक्वल टू टी टाटा टी, टी इज इक्वल टू टी टन टनाटन टी. ठीक आहे, सो बेसिकली हा पण झालेला आहे टॉटोलॉजी आणि आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे, आगे बढ़ते हैं. ओहो, ये है मेरा फेवरेट स्लाइड. प्रूव दैट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज इन कॉन्ट्राडिक्शन. बाळांनो कॉन्ट्राडिक्शन आहे का, सेम आता जसं टॉटोलॉजी आहे, टॉटोलॉजी मध्ये सगळे टी पाहिजे होते, कॉन्ट्राडिक्शन मध्ये सगळे एफ हवेत. सो आता क्वेश्चन नंबर 4 हा तुम्ही सॉल्व करायचा. आणि जे पण काय डाऊट्स असतील ना बाळांनो, नाही टू बी ऑनेस्ट, जे पण काय डाऊट्स असतील ते आपल्या व्हॉट्सअप लिंकची जी खाली लिंक दिलेली आहे ना व्हॉट्सअप ग्रुपच्या कम्युनिटीची, त्यामध्ये तुम्ही जरा डाऊट्स वगैरे विचारू शकता तिथे. ठीक आहे डन. आणि दुसरी गोष्ट बाळांनो, मला ही एक सांगायची आहे की तुम्ही लवकरात लवकर तो व्हॉट्सअप कम्युनिटीचा ग्रुप जॉईन करा, बिकॉज त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डाऊट्स वगैरे सॉल्व्ह होतील, नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. व्हॉट्सअप कम्युनिटीचा ग्रुपला तुम्ही हलक्यात घेऊ नका. ठीक आहे ना. आणि आता 5वा क्वेश्चन काय बोलतोय, शो दॅट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ कंटिंजन्सी. कंटिंजन्सी म्हणजे काय असतं बाळांनो, टी एफ मिक्स असतं बेसिकली, 2 टी एखादा एफ असं मिक्स. तर ह्या गोष्टी होमवर्क आहेत 4था आणि 5वा, तो तुम्ही घरी करायचा आहे. सर तुम्ही डिस्कस करणार का, ऑब्व्हियसली करणार. जर समजा तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही त्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये पोस्ट करा, तुम्हाला आन्सर्स सगळे भेटून जातील. ठीक आहे ना, विथ एक्सप्लेनेशन, विथ 1-on-1 कम्युनिकेशन ऑफ डाऊट, एव्हरीथिंग विल बी देअर. ओके चला पुढे जाऊया आपण आता. युजिंग द ट्रूथ टेबल व्हेरीफाय हे इज इक्वल टू हे. ओके ओके ओके, आता लक्ष द्या. आता कोई माई का लाल ऐसा पैदा हुआ कि जिसमें टक्कर देने की हिम्मत हो, ये है वो माई का लाल. सर काय बोलताय, बेसिकली मी काय म्हणतो माहिती का, आता माझ्या लेवलचे क्वेश्चन्स आलेत बाळांनो. सर आधीचे ते टॉटोलॉजी वगैरे चिल्लर, ठीक आहे, त्यांना मी असं उभं पण नव्हतं करत. ते म्हणजे असे समोर आले की मी म्हणायचं टॉटोलॉजी. ठीक आहे, मी सॉल्व पण नव्हतं करत, पण तुमच्या प्रेमापोटी मी ते सॉल्व केले. आता जे क्वेश्चन्स आलेत ना ते एकदम डेंजर आहेत बाळांनो, एकदम डेंजर. ठीक आहे ना, या डेंजरला आपण सॉल्व करणार बाळांनो, आणि ते पण कसं माहिती का, एकदम स्टेप बाय स्टेप. आता हा क्वेश्चन काय बोलतोय माहिती का, की ही LHS इज इक्वल टू RHS आहे का चेक करायचं आपल्याला. म्हणजे बेसिकली याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू जी पण येईल ती सेम याची ट्रूथ व्हॅल्यू यायला पाहिजे. ठीक आहे, मी काय बोललो कळलं का, म्हणजे फायनल ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे ना, या पूर्ण ब्रॅकेट पूर्ण या गोष्टींची याच्याशी मॅच झाली तर समजायचं की बाबा हे बरोबर आहे, इक्वल आहेत हे.
ठीक आहे ना. मग ते खाली एक सेंटेन्स द्यायचं, सिन्स फायनल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 वॉट एव्हर जे काय असेल ते सांगेन मी शेवटी. लक्ष द्या आता. आता पूर्ण फोकस हवा, पूर्ण फोकस हवाय. सर इथे बघा पी आहे, क्यू आहे आणि आर. तड़प तड़प के इस दिल की आह निकलती रही, मुझको सजा दी आर की, ऐसा क्या गुनाह किया जो लुट गए, लुट गए. बाळांनो आता इथे लक्ष द्या, इथे आर पण आहे. आर आहे म्हणल्यावर सर तुम्ही का नाराज का होता बाळांनो. आता आपल्याला 8 रोज बनवावे लागतील, ठीक आहे ना. आता सुरुवात करूया बाळांनो, काही हरकत नाही. हम होंगे कामयाब. इकडे पी लिहितो. ओके डन. सर पी काय असणार बाळांनो, तेच आपलं लिहित राहा. आता नुसतं कलर बदला सर. कलर काय आता प्रॉब्लेम इज कलर बदललाय. बघा इकडे टी 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 टी, 4 टी 4 एफ, 1 2 3. अरे चौथा एफ कुठे लिहू, अरे यार. कुछ नहीं हो जाता है. पी जरा आपण वर घेऊया, थोडस वर. टेक्निकल एरर आला. छोटे छोटे टी काढू, छोटे छोटे टी. 1 2 3 4, 4 एफ, 1 2 3 4. ठीक आहे डन. दिसतंय. एकदम मजा येणार आहे या प्रॉब्लेम मध्ये बाळांनो. तुम्ही नुसते हेडफोन घालून ऐकत जरी राहिलात ना तरी तुम्हाला असं वाटणार आहे की वाह काय मंत्रमुग्ध झालो मी, काय ऐकतोय मी, ठीक आहे ना. त्यानंतर क्यू. क्यू काय असणार आहे, 2 टी 2 एफ, 2 टी 2 एफ, ठीक आहे. 2 टी 2 एफ, 2 टी 2 एफ. आता आर काय असणार बाळांनो, आर असणार टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ओके बस. सर तुम्ही चिंता करू नका, कारण आता पुढचं बघा एक नंबर सगळ्या गोष्टी आहेत हा बाळांनो. कारण की क्यू अँड आर फक्त काढायचं आहे आपल्याला, आणि मग त्याच्याबरोबर पी और क्यू अँड आर काढायचा आहे, ठीक आहे. क्यू अँड आर काढण्यासाठी आपण आता इथेच एक टेबल बनवूया. सर प्लीज कलर चेंज करा. हो बाळांनो कळतंय मला, ते कलर चेंज करूया आपण, ठीक आहे. हा आता आपण बनवणार आहे क्यू अँड आर. ओके डन. क्यू अँड आर, क्यू अँड आर बनवू आपण. चला क्यू अँड आर बाळांनो, क्यू अँड आर इथे बनवू आपण, क्यू अँड आर, ठीक आहे. समजून घ्या. आता क्यू आणि आर मध्ये बाळांनो इथे लक्ष द्या, इथे क्यू आणि आर मध्ये आपल्याला अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं असतं. 1 मल्टिप्लाइड बाय 1 1, ठीक आहे. 1 मल्टिप्लाइड बाय 0 0, ठीक आहे. 0 मल्टिप्लाइड बाय 1 0, ठीक आहे. 0 0 0, 1 1 1 1 0 0 0 1 0 0 0 0, ठीक आहे. ओके डन. आता बाळांनो आपल्याला फायनल एक साइड आपण बनवू शकतो की सर कलर बदला. ओके बेटा, ठीक आहे. अच्छा गुड. सर हा कोणता कलर आहे, अरे कोणता पण असू दे. आता बाळांनो डायरेक्टली आपण आहे ना पी और आणि हा टेबल डायरेक्टली जो आपण डिराईव्ह केलाय क्यू अँड आर चा तो बनवू शकतो. बनवू शकतो की नाही, बनवू शकतो सर, बनवू शकतो, ठीक आहे. आता मग मला सांगा ऑर करायचं म्हणजे काय करायचं. सर ऑर करायचं म्हणजे ऍडिशन करायची. करेक्ट बेटा. सर कुणाची कुणाची ऍडिशन करायची, या टेबलची आणि पी ची. ओहो ओहो, फोकस ऑन द पी. तुमचा फोकस डायरेक्टली आणलाय मी, ठीक आहे ना. लक्ष द्या आता. 1 आणि 1 ऍडिशन 1, ठीक आहे. 1 आणि 0 1 बेटा. 1 आणि एफ 1 बेटा, ठीक आहे ना. 1 आणि 0 1 बेटा. 0 आणि 1 1, 0 आणि 0 0, 0 आणि 0 0, 0 आणि 0 0, बरोबर. चेक करा. ओके डन. आता आपल्याकडे फायनल बाजू आली आहे लेफ्ट साइडची. आपल्याला ती चेक करायची आहे की बाबा
आता जी राईट साईडची बाजू आहे ना ती सॉल्व्ह केल्यावर तीच येते का? सो आपल्याकडे आता हवाय पी और क्यू चा टेबल. ओके डन सर, काय हरकत नाही. पी और क्यू, पी आणि क्यू चा और. ओके ऍडिशन करायची बेसिकली. 1 आणि 1, 1 आणि 1 बाळांनो काय होतात 1. सो टी येणार बाळांनो. टी आणि टी म्हणजे 1 आणि 1, 1 येतो बाळांनो. ठीक आहे ना. परत इकडे 1 आणि 0, 1 आणि 0, 1 येतो बाळांनो. ठीक आहे काय हरकत नाही. 1 आणि 0 परत 1, 0 आणि 1 परत 1, 0 आणि 1 परत 1, 0 आणि 0, 0 बाळांनो, 0 0 0. ठीक आहे ओके डन डन सर डन, काही हरकत नाही. ओके आता आपल्याला बनवायचं आहे बाळांनो पी और आर. पी आणि आर इथे फोकस पाहिजे, याच्यावर फोकस पाहिजे बस, बाकी काय नाही. पी आणि आर बाळांनो, पी आणि आर मध्ये काय करायचंय ऍडिशन करायचंय. आता 1 आणि 1 काय होणार 1. सर 1 आणि 0 1, 1 आणि 1 1, 1 आणि 0 1. तेरा हात बहुत चलता है सूर्या. 0 आणि 1 1. सर हे काय होतं, तो डायलॉग आठवला मला. 0 0 आणि 1 1, 0 0 0. ठीक आहे बाळांनो, आता काय करायचं आपल्याला, आता करायचं आहे बाळांनो हे आणि हे. आता सर कलर खरंच ओके ओके ओके. हिरवा निसर्ग हा भवतीने. आता हे बाळांनो आपल्याला हा जो आहे आणि या आहे म्हणजे इथं दोन शेजारी शेजारीच आहेत आपल्याकडे, या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची आहे आणि ती चेक करायची आहे ती याच्या बरोबर मॅच होते का याच्या बरोबर. ओके सर बघूया चेक करूया आपण. आता टी आणि टी बाळांनो, टी मल्टिप्लाइड बाय टी काय असणार बाळांनो, टी असणार. ठीक आहे टी 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 एफ 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 टी एफ 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 म्हणजे खालचे 3 एफ बाकी सगळे टी, खालचे 3 एफ बाकी सगळे टी. ओहो कमाल कर दिया सर आपने, कमाल कर दिया. और ये प्रूव हो गया है बच्चों, ये प्रूव हो गया है. अगर आपको भी मजा आया होगा, जो कि आना चाहिए बच्चा, तो आपको करना क्या है सर मराठीमध्ये करायचं हेच आहे, लाईक करा आणि कमेंट करा. तुमच्या कमेंट माझ्यासाठी एक प्रकारे प्रेम असतं. तुमचं प्रेम दर्शवा, शो सम लव. कमेंट करा बाळांनो, कमेंट करा. ठीक आहे चला पुढे जाऊया. ओके सर आता सर चीटिंग आहे, ये तो चीटिंग आहे, चीटिंग आहे, चीटिंग आहे. चीटिंग नाहीये बाळांनो. दुसरा क्वेश्चन आणि चौथा क्वेश्चन हा होमवर्क आहे बाळांनो. सर दुसरा क्वेश्चन आणि चौथा क्वेश्चन यातला म्हणजे हे आता जे फर्स्ट सॉल्व केला आपण, आता डायरेक्ट थर्ड सॉल्व करतोय. ठीक आहे तो आहे तुमचा होमवर्क. सेकंड अँड फोर्थ इज अ होमवर्क बिकॉज इट इज अ सिम्पल. सर मग थर्ड वाला का घेतला, थर्ड वाला सगळ्यात बघा तुम्ही जर चेक केला असेल ना टेक्स्ट बुक, तर थर्ड वाला सगळ्यात विचित्र आहे आणि अवघड आहे दिसायला पण आणि खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. सो आपण तिसरा वाला सॉल्व करणार आहे पहिल्यांदा. ठीक है सर कहीं दूसरे वाले में और चौथे वाले में आर तो नहीं, नाही बाळांनो आर नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे आर वाला मी जाणून बुजून घेतलेला आहे, तो फर्स्ट वाला होता आणि मी फर्स्ट वाला यासाठी पण घेतलाय कारण याच्यानंतर जो 7th वाला क्वेश्चन आहे बाळांनो, त्या 7th मध्ये जो पहिला क्वेश्चन आहे बाळांनो तो 6th वालाचा पहिला आहे ना तोच छापलाय त्यांनी. ठीक आहे सर मग तो पण होमवर्क. येस बेटा कारण मी ऑलरेडी सॉल्व केलाय तो. ठीक आहे येस ओके डन. चालाक ब्रो, व्हेरी चालाक. आता बघा इथे स्टेटमेंट पी आहे क्यू आहे, आर तर नाहीये. आर गया अपनी लाइफ से और अपनी लाइफ बना दी इजी. ठीक है ना. अब है सिर्फ पी और क्यू. ठीक है चला आता आता मस्त आहे, आता एकदम आता झकास बाळांनो झकास. बघा आता इथे इथे पी इथे क्यू. पी काय असणार डबल टी डबल एफ. क्या बात है सर क्या बात है. क्यू काय असणार टी एफ टी एफ बेस्ट. ठीक आहे ना. आता बाळांनो आपल्याला काय करायचंय, आता लक्ष द्या. आता हा ज्यावेळेस पार्ट सॉल्व करायचा असतो ना त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेटवाला पार्ट सॉल्व करून घ्यायचा असतो. ब्रॅकेटवाला पार्ट सॉल्व करून घेण्यासाठी आपल्याला निगेशन क्यू ची गरज आहे. सो निगेशन क्यू मी पहिल्यांदा ड्रॉ करणार. निगेशन क्यू काय बाळांनो, टीचं होणार एफ, एफचं होणार टी, टीचं होणार एफ, एफचं होणार टी,
ठीक आहे, गुड. आता मी डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो का ब्रॅकेट वाला पार्ट? येस सर, तुम्ही ब्रॅकेट वाला पार्ट करू शकता. टी एफ काय होतो बाळांनो? एफ होतो. हा ब्रॅकेट वाला पार्ट डायरेक्टली इथे मी सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, टी टी काय होतं? टी होतो. एफ एफ काय होतं बाळांनो? टी होतं. एफ टी काय होतं बाळांनो? टी होतं. फक्त टी एफ काय होतं बाळांनो? एफ होतं. आता मला याचाच निगेशन करायचं आहे. म्हणजे आता मी जो हा कॉलम सॉल्व्ह केलाय ना, याचाच निगेशन करायचा. निगेशन म्हणजे काय करायचं? निगेटिव्ह करायचं. म्हणजे एफ असेल तर टी करायचा. एफ असेल तर टी, टी असेल तर एफ. एफ एफ फायनल टेबल. फायनल टेबल हा म्हणजे कंप्लीट मी असं म्हणू शकतो. कळतंय का मी काय बोलतोय बाळांनो? हा कंप्लीट जो आहे तो हा इथे टेबल आहे तुमच्या समोर. ठीक आहे, कंप्लीट. डन सर, डन. ठीक आहे, आता मला आहे ना ही गोष्ट सॉल्व्ह करायची. ही गोष्ट सॉल्व्ह करण्यासाठी मला निगेशन क्यूचा निगेशन घ्यावा लागेल. निगेशन क्यूचा निगेशन. बाळांनो लक्षात घ्या, निगेशन क्यूचा निगेशन म्हणजेच क्यू असणार ना. आता याला जर मी एफ च्या जागी टी केलं, टी च्या जागी एफ केलं, एफ च्या जागी टी केलं, म्हणजे बेसिकली मी काय करतोय? निगेशन क्यूला निगेशन अजून एकदा देतोय, म्हणजे मी क्यूच घेतोय ना. सो बेसिकली क्यू निगेशन ऑफ निगेशन क्यू इज नथिंग बट क्यू. मी असं लिहू का इथे? लिहू शकता सर तुम्ही. निगेशन क्यू तुमच्या अंडरस्टँडिंग साठी सांगतोय ना आलेकांनो. सो पी आणि क्यू आपल्याला टेक्निकली काय करायचंय? पी आणि क्यू घ्यायचंय. अरे बेटा निगेशन क्यू तो ये है, निगेशन क्यू का निगेशन किया तो ये निकला. मैं निकला ओगडिले के. हो बाळांनो, पी आणि क्यू टेक्निकली आपल्याला पी अँड क्यूज करायचंय ना. निगेशन ऑफ निगेशन क्यू इज अ क्यू. ओके, डन सर. ओके सर, आता मग तुम्ही काय करणार? मी डायरेक्टली याचा ॲरो करून इथे आन्सर लिहू शकतो. ठीक आहे सर, आम्ही एक्झाम मध्ये असं करणार का? हुबला आहात का तुम्ही? तुम्हाला टायटल टाकावं लागेल ना आलेकांनो. ठीक आहे, ओके. सो पी आणि क्यू, पी आणि क्यू चं काय होणार? टी. 1 आणि 1, 1 इंटू 1 1. तारा रंपम तारा रंपम. 1 आणि 0 एफ. 0 आणि 1 0. 0 0 0 0 0. ठीक आहे, आता आपल्याला करायचं काय? आपल्याला चेक करायचंय हा जो फायनल टेबल आहे. सर कोणता फायनल टेबल? हा बाळांनो, हा पहिल्याचा फायनल टेबल होता ना. हा पहिल्याचा फायनल टेबल दुसऱ्याच्या फायनल टेबलशी मॅच होतोय का? मॅच होतोय सर. मग आता फक्त एकच टेबल मॅच करायचा राहिलाय. कोणता? पी अँड क्यू सर. परत एकदा पी अँड क्यू. अरे बाळांनो, आता तर आपण पी अँड क्यू केलं, म्हणजे हे इज नथिंग बट पी अँड क्यूच आहे ना. ये तो उन्होंने छोटी वाली बात कर दी. ठीक है, सो ये भी क्या आएगा बच्चा? टी एफ एफ एफ. खत्म खत्म फिनिश. सर तुम्ही हे एक्सप्लेन अरे नाही करत जा. पी अँड क्यू बाळांनो, पी अँड क्यूच आहे ना ते. हमसे पंगा तो होगा दंगा. ठीक है, चलो डन. हॅपी फेसेस. मजा आली. आपल्याला वाटलं हे खूप जास्त वेळ घेईल, याने तर आपला वेळ चुटकीमध्ये संपवला. आणि काय हे प्रूव्ह झालं का? प्रूव्ह झालं बाळांनो. बघा ना, बघा. ला 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 ला. ठीक आहे, चला पुढे. Prove that the following pair of statement patterns are equivalent. Homework. Because सेमच करायचं आपल्याला. ते इक्विव्हॅलंटचं चिन्ह होतं इथं. प्रूव्ह करा म्हणताय, ते इक्विव्हॅलंट आहेत का? सेम. क्वेश्चन इज अ सेम अँड इट इज अ होमवर्क. बाळांनो, हा होमवर्क असल्यावर मी याला असाच उडत सोडत नाहीये. हा मी डिस्कस करणार जर याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेरीज आल्या तर. ठीक आहे, सो आपण पुढे जाऊया. बाळांनो, आज पुढे जायच्या आधी मला आज जाता जाता तुम्हाला आहे ना एक गोष्ट सांगू वाटते. सर गोष्ट? येस, आज होऊन जाऊ दे. आज मी खुश आहे बाळांनो, तुम्हाला पण मी खुश करून टाकतो. आज एक गोष्ट शिकू आपण. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, बेस्ट गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या जगात ऐकली नसेल अशी गोष्ट आहे. ऐकली जरी असेल तरी असं बसा की पहिल्यांदाच ऐकतोय. ओके, आणि यातला बोध आहे ना हा खूप काही शिकवून जाणार आहे. सो बाळांनो, एक गोष्ट आहे. सो बाळांनो लक्षात द्या की काय असतं, एक गाव असतं. ठीक आहे, त्या गावामध्ये आहे ना एक मंदिराचा काम करायचं चाललेलं असतं. डिस्कशन चाललेलं असतं बेसिकली की एक मंदिराचं काम करायचं आपल्याला. मग ते काय करतात गावकरी की जातात आणि एक चांगला मूर्तिकार त्याला बोलवून आणतात. मूर्तिकार, यु नो
मूर्तिकार की जो मूर्ती बनवतो, राईट. सो तो मूर्तिकार जसा गावामध्ये येतो ना, तसा त्याला म्हणतात की बाळा तुला आता मूर्ती बनवायची देवाची आणि एक मंदिर छान छोटंसं एक छान मंदिर बनवायचं आहे. ठीक आहे. ते म्हणतात ठीक आहे चालेल, मी घेतो म्हणतो काम करायला सुरुवात. तो काय करतो की दगडांची पाहणी करायला लागतो. एक चांगला सुंदरसा दगड की ज्याचा मी एक मूर्ती बनवू शकतो, राईट. तर तो एका दगडापाशी जातो, त्या दगडाला बघतो, तो म्हणतो की अरे वाह, याच्यात पोटेन्शियल आहे, हा होणार विठ्ठलाची जी मूर्ती आहे ना ती मला बनवायची, हा होणार विठ्ठल, ठीक आहे ना, याला आपण बनवूया, याला देव बनवू. तो घेतो, त्याच्यावर आपलं काम सुरू करतो, छैनी हातोड्याने त्याच्यावर खूप जास्त वार करतो, वार करतो, वार करतो, वार करतो. तो आतमधला जो दगड आहे ना, तो दगड आतमधून असा तुटत असतो, तेव्हा त्याला वेदना होत असतात. दगड म्हणतो की अरे नको नको, मला मला सोडून द्या, माझ्या नादी नका लागू, माझ्यावर पत्थरचे जे काय तुम्ही वार करताय, जे पण काय छैनी हातोड्याचे वार करताय, नका करू नका करू, प्लीज प्लीज सोडून द्या मला, सोडून द्या. ठीक आहे. त्याची ही आर्त भावना, त्याचं एवढं ओरडणं हे त्या शिल्पकाराला ऐकायला येतं. ठीक आहे. शिल्पकार म्हणतो अरे यार, तुझ्यात पोटेन्शियल आहे, तुझ्यात छान मूर्ती घडेल, मला मला करू दे, काम करू दे, मला काम करू दे. तो म्हणतो नको नको, सोडा मला, सोडा, काय फालतूपणा चाललाय, मला त्रास होतोय या छैनी हातोड्याच्या घावांचा. ठीक आहे. मूर्तिकार म्हणतो ठीक आहे, याला मूर्ती आपण नाही बनवू शकत, बिकॉज हा काय मूर्ती बनवून देत नाहीये आपल्याला. तो त्याला अर्धवट सोडून देतो. तिथेच बाजूला अजून एक दगड असतो, तो त्या दगडापाशी जातो, त्या दगडाला घेतो, त्याच्यावर परत छैनी हातोड्याने वार सुरू करतो. तो दगड शांतपणे सगळे घाव सहन करतो, सगळे घाव सहन करतो आणि शेवटी त्याच्यातून एक विठ्ठलाची सुंदरशी मूर्ती तयार होते. आणि ती मूर्ती त्या मंदिराच्या गर्भगृहात आतमध्ये बसवली जाते. मग सर तो जो दुसरा दगड होता, तो मूर्तिकार म्हणतो याला वाया नको घालवायला, याला आपण काय करू, जो एंट्री आहे ना तिथली जी मोठी पायरी आहे ना त्याच्यामध्ये बसू. ठीक आहे. तर त्याला तिथे बसवले जातात. लोक त्याच्यावर पाय देऊन आतमध्ये यायला लागतात. उरलेल्या आयुष्यात, पूर्ण आयुष्यभर लोक त्याच्यावर पाय देतात आणि जिने घाव सहन केले त्याच्या रोज पाया, रोज त्याला अभिषेक, रोज मस्त त्याची पूजा. आणि हे चित्र आता बघत असतो तो खाली पडलेला तो जो पायरीवाला दगड आणि मूर्तीवाला दगड. आणि तेव्हा तो पायरीवाला दगड म्हणतो की काश उस दिन मैंने वो घाव झेल लिए होते, काश मी ते घाव घेतले असते तर आज त्या मूर्तीच्या जागी, विठ्ठलाच्या त्या दगडाच्या जागी तिथे माझी मूर्ती असती, म्हणजे मी असतो तो दगड विठ्ठलाच्या मूर्ती म्हणून. बाळांनो, आयुष्यात आहे ना, तुम्ही अभ्यास करताय, हे जे लेक्चर्स बघताय हे घाव आहेत, हे सहन करायचे तुम्हाला. सर लेक्चर बघणे हा घाव आहे का? नालायकांनो, लेक्चर बघणे इज अ प्रिव्हिलेज. आता हे तुम्हाला कळत नाही, तुमचे असं असतं की भाई साहेब लेक्चर बघावं लागतंय, हे अभ्यास करावा लागतोय, घाव आहे हा माझ्या अंगावर, घाव आहे घाव आहे घाव आहे. मग तुम्हाला कोणता दगड व्हायचा आहे? घाव चुपचाप सहन करून, लेक्चर गपचूप बघून, मस्तपैकी अभ्यास करून, टनटना टनटन भगवंत बनायचंय? भगवंत म्हणजे आपण कोणी बनू शकत नाही, बट तुमच्या फील्डचा भगवंत बनायचंय का? तुम्हाला ते घाव, मलाच का घाव, माझ्यावरच अन्याय, ओ माय गॉड, असं झालं माझ्या आयुष्यात, असं झालं, ओ ओ करत तो खालचा दगड बनायचा. तुमच्या हातात आहे चॉईस. आय होप माझी स्टोरी तुम्हाला कळाली असेल. नुसती कळाली नाही बाळांनो, आपको दिल को छू गई होगी तो लाइक करो यार, लाइक करो. नमस्ते.